उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे विलीनीकरणाचं पत्र दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विलीनीकरणाला अध्यक्षांनी मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 9 पैकी 6 हा आकडा नेमका का महत्त्वाचा आहे? विलीनीकरणासाठी कायदेशीर अटी काय आहेत? पाहूयात हा रिपोर्ट। विलीनीकरणाच्या पत्रामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आल्या। 20 जून 2022 रोजी शिवसेनेत फूट पडली होती। त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेंच्या शिवसेनेला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता। परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवली। 2024 मध्ये ठाकरेंचे 9 उमेदवार निवडून आले आणि खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले। मात्र मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्यासाठी पत्र दिले। हे पत्र देण्यामागे कायदेशीर आधार देखील आहे। राज्यघटनेतील 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षाच्या विधिमंडळ गटातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकतं। त्याचं जर एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन केलं तर 6 खासदार मध्ये 2/3 बसू शकतात। पण बाय वे ऑफ अबंडंट प्रिकॉशन म्हणून मी काल 7 सांगितले होते। म्हणजे त्यात परत शंका नको किंवा डाऊट नको, हे जर यशस्वी करायचं असेल तर म्हणून ते 7 खासदाराची फिगर काल सांगितली होती। पण 6 खासदार आहे म्हणजे 2/3 त्या पॅरा 4 प्रमाणे ती कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते। लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार आहेत। त्यापैकी 6 खासदार एकत्र आल्यास 2/3 टप्पा पूर्ण होतो। त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने आवश्यक अट पूर्ण होते। 2003 मध्ये झालेल्या 91व्या घटना दुरुस्तीनं फूट पडल्यानंतर मिळणारं संरक्षण रद्द करण्यात आलं होतं। त्यामुळे आता फक्त विलीनीकरण या तरतुदीलाच कायदेशीर मान्यता आहे। याचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांचा असला तरी न्यायालयीन आव्हानाची शक्यता कायम राहते। सर्वोच्च न्यायालयाने आता 4 वर्ष झाले हे प्रकरण पेंडिंग आहे। त्यांनी ही इज सपोज टू बी द इंटरप्रिटर अँड गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचं संरक्षक म्हणून ते काम करतात। या ट्रायब्युनलने सर्वोच्च अपेक्षा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देणं अपेक्षित होतं। एक कायद्याचा अभ्यासक म्हणून किंवा घटनेचा अभ्यासक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की हा निर्णय जर सर्वोच्च न्यायालयाने देऊन स्प्लिट काय, मर्जर काय, व्हीप काय, त्यांचे अधिकार काय, हे सगळे स्पष्ट जर केले असते आणि पॅरा 4चा जर अर्थ लावला असता तर आज कदाचित हे प्रकरण हाताळणं अधिक सोपं गेलं असतं। पक्षांतरबंदी कायद्यानुसार 2/3 सदस्यांचा पाठिंबा हा महत्वाचा निकष आहे। मात्र केवळ आकडा पूर्ण झाला म्हणून विलीनीकरण झालं असं सध्या तरी म्हणता येणार नाही। त्याचं कारणही तसंच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आगामी काळात न्यायालयीन लढाई आणि विलीनीकरण गाजत राहणार यात शंकाच नाही। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।